नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आज आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची गुड ब्रेकिंग न्यूज आहे। पेन्शन धारकांसाठी खुश खबर, पेन्शन मध्ये बंपर वाढ, किमान पेन्शन मध्ये 67% वाढ, वयानुसार 100% वाढीचा प्रस्ताव। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घ्या। नमस्कार मित्रांनो, तुमचे मनापासून ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आहे पेन्शन धारकाच्या संदर्भातील आनंददायक बातमी। चला तर पाहूया आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया स्पष्टीकरण। केंद्र सरकारच्या 65 लाख पेन्शन धारकांसाठी एक मोठी खुश खबर आहे। 8वा वेतन आयोग सध्या देशभरात फिरून सूचना घेत आहे आणि त्यात किमान पेन्शन मध्ये 67% पर्यंत 67 पर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे। शिवाय वयानुसार 100% वाढ आणि जुनी पेन्शन योजना परत सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमची पेन्शन किती वाढू शकते हे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याबरोबर 65 लाख निवृत्ती वेतन धारकांसाठी किंवा पेन्शन धारकांसाठी 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी महत्त्वाच्या करण्यात आल्या आहेत आणि महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत। महत्त्वाच्या मागण्या पाहूया। एक, किमान पेन्शन शेवटच्या वेतनाच्या 67% मिळाले पाहिजे। 2, जुनी पेन्शन योजना ओपीएस परत लागू करा। 3, वयानुसार पेन्शन मध्ये 100% पर्यंत वाढ करा। 4, ग्रॅज्युइटी मर्यादामध्ये वाढ करा। 5, पेन्शन कम्युटेशनचे नियम बदल करा। NCJCM, महाराष्ट्र ओल्ड पेन्शन ऑर्गनायझेशन आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांनी या मागणीकडे लक्ष वेधले आहे आणि आयोगाकडे मागण्या केल्या आहेत। जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत निवृत्त झाला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। 8वा वेतन आयोग पेन्शनरसाठी 3 मोठे प्रस्ताव आहेत। 3 मोठे प्रस्ताव समजावून घेऊ। प्रस्ताव क्रमांक 1, किमान वेतन 67% वाढ। 2, वयानुसार 100% वाढ। 3, जुनी पेन्शन परत। आता 8व्या वेतन आयोग देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन बैठका घेऊन, मीटिंगा घेऊन, कर्मचारी संघटना यांना भेटून युनियन कडून सूचना घेत आहेत। NCGCM, महाराष्ट्र ओल्ड पेन्शन ऑर्गनायझेशन आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन यांनी आयोगासमोर आपल्या मागण्या सर्व मांडल्या आहेत। कर्मचाऱ्यांच्याही मांडल्या आहे आणि पेन्शन धारकांच्याही मांडल्या आहेत। दोन्ही प्रस्ताव सादर झाले आहेत। फक्त नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर नाही तर 65 लाख निवृत्ती पेन्शन धारकांच्या पण मागण्या लावून धरल्या आहेत। पण सध्या किमान पेन्शन हे वेतनाच्या 50% एवढेच मिळते किंवा असते। पण संघटनेची अशी मागणी केली आहे की 67% करावी। म्हणजे जर तुमचे वेतन शेवटचे 50,000 असेल तर किमान पेन्शन हे तुम्हाला जुन्या पद्धतीत 25,000 मिळते। त्याऐवजी आता 67% केले तर 33,500 रुपये होईल। म्हणजे जवळपास वाढ ही 8,500 रुपयाची वाढ दरमहा होणार आहे। त्यामुळं याला रिव्हिजन ऑफ पेन्शन बेस्ड ऑन लास्ट 10 years ॲव्हरेज सॅलरी असे म्हणतात। वयानुसार 100% वाढीचा प्रस्ताव। दुसरी महत्त्वाची मागणी आहे की वयानुसार पेन्शन हे वाढलं पाहिजे। 80 वर्षानंतर 20% मिळाले पाहिजे। 85 वर्षानंतर 30% मिळाले पाहिजे। 90 वर्षानंतर 40% मिळाले पाहिजे। 95 वर्षानंतर 50% मिळाले पाहिजे आणि 100 वर्षानंतर 100% वाढ झाली पाहिजे। म्हणजेच 100 वर्षाच्या पेन्शन धारकाला दुप्पट पेन्शन मिळू शकते।
हे वृद्ध पेन्शनर्सला खूप मोठा दिलासा आहे. संघटनेची तिसरी मोठी मागणी आहे. रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ओपीएस, नवीन पेन्शन योजना एनपीएस आणि युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस यापैकी एक निवडण्याचा पर्याय द्यावा. याशिवाय डीए आणि डीआर ला पेन्शनशी जोडणे आवश्यक आहे. फॅमिलीचा विचार करता ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढवणे, पेन्शन कम्युटेशनचे नियम सोपे करणे याचीही मागणी केली आहे. मित्रांनो, 8वा वेतन आयोग फक्त आकड्याचा खेळ नाही, तर 65 लाख पेन्शनधारकाच्या सन्मानाचा आणि सुरक्षित भविष्याचा प्रश्न आहे. सरकार या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करेल आणि लवकरच चांगली बातमी देईल अशी अपेक्षा आहे. आयोग अजूनही सूचना गोळा करत आहे. अहवाल 2026च्या मध्यापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे आणि तो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे आणि लागू होऊ शकतो. केव्हाही पुढे लागू झाला तरी पूर्वलक्षी प्रभावाने सर्व एरियर्स प्राप्त होतील. त्यामुळे अजून 6 ते 8 महिने आपल्याला वाट बघावी लागेल. तर मित्रांनो, 8वा वेतन आयोग पेन्शनरसाठी खरंच गेम चेंजर ठरू शकतो, म्हणजे टर्निंग पॉइंट ठरू शकतो. 7वा वेतन आयोग हा टर्निंग पॉइंट ठरला नाही, आता 8वा ठरेल अशी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आशा आहे. 67% वाढ आणि वयानुसार 100% वाढ झालीच पाहिजे, तर लाखो कुटुंबियांना याचा फायदा होईल. तुम्हाला यापैकी कोणती मागणी सर्वात महत्वाची वाटते हे मला ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये सूचना करून कळवा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी पेन्शनर मित्रांसाठी नक्की शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांना मिळेल. अशाच सरकारी नोकरी आणि पेन्शन अपडेटसाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत त्वरित येईल. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन अपडेटसह. तोपर्यंत निवांत राहा. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.